Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are discussing manufacturing processes. We are studying unit number 1, Fundamentals of Machining and Machining Operations, that carries 16 marks in the syllabus. In our previous video, we have discussed few lathe machine operations like turning operation, taper turning, shoulder turning, facing, thread cutting and parting operations. In this video, we are going to study few more operations. Those are performed on the lathe machine. So, at the end of this video, you will be able to explain with sketches the different operations of lathe machine. So, let's get started. Now the operation is chamfering. Now chamfering is the operation of beveling the extreme end of a workpiece. Beveling चा अर्थ काय की थोडासा त्याला जो शार्प एज येते लास्टला ती शार्प एज काढून टाकण्यासाठी त्याला थोडंसं तिरकं टर्निंग करणं त्याला आपण chamfering असं म्हणतो. So basically it is done at the extreme end of a workpiece. So why do we do chamfering? So chamfering is provided for better look. Then to enable the nut to pass freely on the threaded workpiece, म्हणजे समजा एंडला थ्रेडिंग केलं असेल तर त्या थ्रेडिंगवरती नट इझिली बसण्यासाठी आपण त्याला चॅम्फरिंग करतो. टू रिमूव्ह द बर्स अँड प्रोटेक्ट द एंड ऑफ द वर्कपीस फ्रॉम बीइंग डॅमेज्ड. सो फॉर दीज 4 reasons we generally do chamfering at the end of the workpiece. Chamfering is done usually after knurling, thread cutting, etc. So this is the figure for chamfering. This is the workpiece ज्याला आपण समजा थ्रेडिंग केलेला असेल तर हा जो एंड आहे इथपर्यंत आलेला पूर्वी त्याला आपण फक्त एक तिरकं कटिंग करतो चॅम्फरिंग टूलच्या सहाय्याने आणि त्याला आपण चॅम्फर असं म्हणतो. सो असा एक अँगल असणारं चॅम्फरिंग टूल हे आपण हळू थोडंसं त्याच्यामध्ये फीड करू की जेणेकरून एक्स्ट्रा मटेरियल निघून जाईल आणि आपल्याला हा अशा पद्धतीचा एक शेप मिळून जाईल. ओके. देन वी हॅव द नर्लिंग ऑपरेशन. The process of making the surface of the workpiece rough by embossing or impressing a diamond shaped regular pattern on the surface by making use of a knurling tool is called a knurling operation. जो काही स्मूथ सरफेस आहे त्या स्मूथ सरफेसला डायमंड शेपच्या रेग्युलर पॅटर्ननी एम्बॉसिंग करून जो काही आपण शेप तयार करतो त्याला आपण नर्लिंग ऑपरेशन असं म्हणतो आणि नर्लिंग ऑपरेशन करण्यासाठी आपण नर्लिंग टूल वापरतो. नर्लिंग इज डन ॲट अ लोअर स्पीड अँड प्लेंटी ऑफ ऑइल इज यूज्ड. नर्लिंग प्रोव्हाइड्स अन इफेक्टिव्ह ग्रिपिंग सरफेस ऑन अ वर्कपीस टू प्रिव्हेंट इट फ्रॉम स्लिपिंग वेन ऑपरेटेड विथ हँड. जर स्मूथ सरफेस असेल आणि तो आपल्याला घट्ट पकडायचा असेल तर तो घट्ट पकडता येत नाही आणि म्हणून त्याला आपण नर्लिंग करतो सो दॅट वी कॅन हॅव अ प्रॉपर ग्रीप. त्याला एक चांगली ग्रीप येईल आणि आपल्याला तो वर्कपीस व्यवस्थित होल्ड करता येईल याच्यासाठी नर्लिंग ऑपरेशन केलं जातं. दिस इज द नर्लिंग ऑपरेशन फिगर ज्याच्यामध्ये हे नर्लिंग टूल आहे आणि हे दोन त्याला हे असतात व्हील्स असतात की जे आपण इकडनं हळू त्याला फीड करणार आणि या बाजूला हळूहळू घेऊन जाणार. वन्स वी फीड दिस एकदा त्याला टच करून आपण हा वर्कपीस फिरवला समजा असा किंवा असा तर त्यावेळेस त्याच्यावरती असं डायमंड शेपचं इम्प्रेशन येतं की जेणेकरून आपल्याला या स्मूथ सरफेसपेक्षा इथं हा वर्कपीस होल्ड करणं इझी जातं. ओके. So this is the rotation of the work. Then work rotates very slowly for knurling. Knurling मध्ये आपण खूप स्लो रोटेशननी आपलं ते वर्कपीस फिरवत असतो.
व्हील्स आर पुश्ड अगेन्स्ट द सरफेस टू प्रोड्यूस अ पॅटर्न. हे दाबून धरलं जातं जेणेकरून त्या सरफेसवरती हे आपल्याला इम्प्रेशन मिळून जाईल. सो दॅट इज नर्लिंग ऑपरेशन. नाव द ड्रिलिंग ऑपरेशन. लेथवरती आपण ड्रिलिंग ऑपरेशन सुद्धा करतो. ड्रिलिंग ऑपरेशन इज अ टाइप ऑफ मशीनिंग ऑपरेशन which is used to remove the material from the workpiece by making use of a drill bit which is held stationary in the tailstock. tailstock मध्ये आपण ड्रिल बिट पकडतो, ड्रिल पकडतो आणि त्या वर्कपीसच्या एंडला आपण ड्रिल करू शकतो, फायनली क्रिएटिंग अ होल इन द वर्कपीस. ड्रिल बिट्स आर जनरली मेड अप ऑफ हाय स्पीड स्टील्स अँड कार्बन स्टील्स. This is the drilling operation. This is the workpiece आणि हे जे ड्रिल आहे हे आपण टेलस्टॉक वरती लावणार आणि तिकडून हे आडवा आहे ॲक्च्युली ही फिगर आणि आपण तिकडून हे ड्रिल या वर्कपीस मध्ये पास करणार सो दॅट वी कॅन हॅव अ ड्रिलिंग ऑपरेशन. आफ्टर ड्रिलिंग समजा ते ड्रिलचं जो काही होल आहे ते आपल्याला आणखीन जर मोठं करायचं असेल तर आपण बोरिंग ऑपरेशन वापरतो. सो बोरिंग ऑपरेशन कॅन ऑल्सो बी डन ऑन अ ड्रिलिंग मशीन ॲज वेल ॲज लेथ मशीन. बोरिंग इज ॲन इंटरनल टर्निंग ऑपरेशन यूज्ड फॉर enlarging the existing holes by some amount. So this diagram indicates the boring operation on a lathe machine. सो दिस इज द वर्कपीस जो आपण या चकमध्ये पकडलेला आहे. हा वर्कपीस आहे. या वर्कपीसमध्ये ऑलरेडी एक ड्रिल केलेला असेल आणि ते ड्रिलचं जो काही होल साईज आहे तो आणखीन वाढवण्यासाठी आपण अशा पद्धतीचं एक बोरिंग टूल वापरून इंटरनल टर्निंग करणार की जेणेकरून ती जी काही ऑलरेडी होलची साईज असेल, समजा 10 डायमीटरचा आपण होल केला असेल आणि ते आपल्याला 15 करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण या बोरिंग टूलच्या सहाय्याने हे एक्स्ट्रेक्स मटेरियल काढून टाकणार अँड वी विल हॅव अ लार्जर होल इनसाइड दिस वर्कपीस. हियर वी कॅन सी इट क्लिअरली. हे बोरिंग टूल आहे, एका टेलस्टॉकवरती ते लावलेलं आहे. दिस इज द वर्कपीस, दिस इज द चक आणि या पद्धतीने आपण ते एक्झिस्टिंग जे काही होल आहे ते आपण मोठं करू शकतो. सो दॅट इज द बोरिंग ऑपरेशन. बोरिंग ऑपरेशन नंतरचं जे काही ऑपरेशन आहे दॅट इज अ रीमिंग ऑपरेशन. सो इट इज अ मशीनिंग प्रोसेस दॅट इज डन आफ्टर ड्रिलिंग टू मेक इंटरनल होल्स ऑफ अ व्हेरी ॲक्युरेट डायमीटर. त्याचं फिनिशिंग चांगलं येऊन ॲक्युरेट डायमीटर अचीव करण्यासाठी आपण रीमिंग ऑपरेशन करतो. दिस ऑपरेशन हेल्प्स टू रिमूव्ह अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ मटेरियल फ्रॉम द होल्स विच आर ऑलरेडी ड्रिल्ड और बोर्ड. ज्याचं ऑलरेडी आपण ड्रिलिंग केलेलं आहे किंवा बोरिंग केलेलं आहे त्याच्यातलं स्मॉल मटेरियल आपण काढून त्याचं फिनिशिंग चांगलं करणार अँड ॲट द सेम टाईम वी विल गेट द ॲक्युरेट डायमीटर विच इज रिक्वायर्ड. सो दॅट इज द रीमिंग ऑपरेशन. नाव वी विल सी दीज ऑपरेशन्स बाय अ व्हिडिओ. So to revise this particular video, we have seen few lathe machine operations like chamfering, knurling, drilling, boring and reaming operation. Okay. In the next video, we will see these operations through a video. And in the next video, we will also discuss the cutting parameters like speed, feed, depth of cut and machining time. Till then, thank you for watching.